तुम्ही कधी शांतपणे बसून विचार केलाय का की लहान मुलं जेव्हा मातीत किंवा ओल्या गवतावर अणवाणी धावतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ते वेगळंच तेज आणि ती अफाक ऊर्जा कुठून येते? आपण जसे मोठे होतो तसे ब्रँडेड बूट आणि महागड्या चपला आपल्या आयुष्याचा, आपल्या स्टेटसचा भाग बनतात. पण मित्रांनो, याच चकचकीत चपलांमुळे आपण नकळतपणे त्या प्रकृतीपासून, त्या मातीपासून तुटलो आहोत, ज्यातून खरं तर आपलं शरीर बनलंय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही चमत्काराबद्दल नाही, तर एका अशा साध्या सवयीबद्दल बोलणार आहोत जी तुमचं शरीर, मन आणि आरोग्य मुळापासून बदलू शकते. आपण बोलणार आहोत अनवाणी चालण्याचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे. पहाटेची वेळ आहे, बागेतल्या कोवळ्या गवतावर तुम्ही अनवाणी चालताय. पायाला तो ओलावा आणि मातीचा थंडावा स्पर्श करतोय. हे नुसतं चालणं नाहीये, तर ही एक नैसर्गिक हीलिंग प्रोसेस आहे. विज्ञानाच्या भाषेत याला ग्राउंडिंग किंवा अर्थिंग म्हणतात. संशोधक सांगतात की जेव्हा आपला पाय थेट जमिनीला स्पर्श करतो तेव्हा आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल म्हणजेच स्ट्रेस हॉर्मोनची पातळी झपाट्यानं खाली येते. तुमचं मन शांत होतं आणि दिवसभराचा थकवा जणू त्या मातीत विरघळून जातो. फायदे इथेच संपत नाहीत. खरं तर खरा खेळ सुरू होतो तुमच्या पायांच्या स्नायूंपासून. पहिलं म्हणजे बॅलन्स आणि पॉश्चर. जेव्हा आपण सतत बूट घालतो तेव्हा पायाचे छोटे स्नायू थोडे सुस्त होतात, पण अनवाणी चालल्यामुळे ते पुन्हा ॲक्टिवेट होतात. दुसरं म्हणजे सांधेदुखीवर आराम. जर तुम्हाला कंबरदुखी किंवा गुडघेदुखीचा किरकोळ त्रास असेल तर रोज थोडा वेळ अनवाणी चालून बघा. यामुळे शरीराचं वजन पायावर नैसर्गिकरित्या विभागलं जातं. आणि तिसरं म्हणजे नॅचरल ॲक्युप्रेशर. आपल्या तळपायावर हजारो नर्व्ह एंडिंग्स असतात, ज्यावर दाब आल्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं. आता एक विज्ञानाची गंमत सांगतो. आपल्या पृथ्वीमध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. जेव्हा आपण जमिनीशी जोडले जातो तेव्हा हे इलेक्ट्रॉन्स आपल्या शरीरातील सूज कमी करायला मदत करतात. आध्यात्मिक दृष्टीने विचार केला तर अनवाणी चालणं तुम्हाला वर्तमान काळात घेऊन येतं, ज्याला आपण माइंडफुलनेस म्हणतो. पण मित्रांनो, मी तुम्हाला एक सल्ला नक्की देईन. उत्साहाच्या भरात कुठेही अनवाणी धावू नका. नेहमी गवत, माती किंवा स्वच्छ जमीन निवडा. काच किंवा घाण असलेल्या जागेपासून लांब राहा. आणि जर तुम्हाला डायबिटीज असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हे करू नका. सुरुवात फक्त 5-10 मिनिटांपासून करा. ही एक मोफत आणि नैसर्गिक सवय तुम्हाला कोणत्याही औषधाशिवाय निरोगी ठेवू शकते. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. निसर्गाशी जोडून राहा, आनंदी राहा. धन्यवाद.